आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। अवयव देहदान संकल्पित उपक्रम प्रेरणादायी डॉक्टर पांडुरंग खटावकर। शिरोळमध्ये जागतिक देहदान जागृती दिन साजरा। अवयव देहदान संकल्पित व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान। स्वतःचे आयुष्य जगताना इतरांच्या सुखादुःखाचा विचार करणारी माणसं समाजाला प्रेरक असतात। मृत्यूनंतरही स्वतःचा अवयव अथवा देहदान करून इतरांच्या आयुष्याचं जगणं सुंदर करणारा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे। या उपक्रमशील कार्यातून जगण्याची ऊर्जा मिळते। त्यामुळे नेत्रदान, त्वचादान, अवयवदान व देहदान अशा उपक्रमांची गरज असून ही चळवळ वाढवण्यासाठी आपल्या सोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू असे मत शिरोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी व्यक्त केले। येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने जागतिक देहदान जागृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी स्वीकारून अवयवदान, नेत्रदान व देहदान संकल्प केलेला तसेच संकल्पपूर्ती झालेल्या 40 व्यक्ती व कुटुंबाचा सत्कार डॉक्टर पांडुरंग खटावकर व अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केले। अनिलराव यादव म्हणाले, माणूस हा आयुष्यभर स्वतःबरोबरच कुटुंबासाठी मृगजळ व नाशवंत सुखाच्या मागे धावत असतो, पण समाजाला मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग व्हावा तसेच शारीरिकदृष्ट्या व्यंगत्व आलेल्या नेत्रहीन लोकांना संकल्प उपक्रमातून शरीराचा उपयोग व्हावा याकरिता 40 व्यक्ती व संस्थांनी अवयवदान, त्वचादान, देहदान करून समाजहित जोपासले आहे। या उपक्रमशील कार्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी। यावेळी शब्दगंधचे पांडुरंग माने, डॉक्टर दगडू माने, DB चव्हाण, पांडुरंग पवार, बजरंग काळे, बाबासाहेब नदाप, राजेंद्र प्रधान, खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, राजेंद्र दाभाडे, बाळासाहेब कोळी, गजानन संगपाळ, देवापा पुजारी, विजय आरगे, विराज यादव, राजू माने, मदन गावडे, अविनाश सूर्यवंशी, बाळासाहेब कांबळे, नंदकुमार माने, रवींद्र पुजारी, कबीर कांबळे, रामराव सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, पूजा हेरवाडे, सुनीता वाडेकर, रंजना बागडी, कार्तिकी तरमन, मनीषा कोळी, शीतल बनसोडे, अण्णासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आभार शब्दगंधचे सचिव शंतनू यादव यांनी मानले। आधी केले मग सांगितले। ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे म्हणाले, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या पुढाकारातून समाजात जीवन जगताना आणि मृत्यूनंतरही समाजाप्रती अवयव व देहदान रूपाने संकल्प करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला। हे कार्य कौतुकास्पद आहे। मात्र अनिलराव यादव यांनी काही वर्षापूर्वी स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींचे देहदान संकल्प नोंदणी करून समाजाला प्रेरणा दिली आहे। त्यामुळे यादव यांनी केवळ उपदेश दिला नसून आधी केले मग सांगितले असे त्यांचे कार्य असल्याचे श्री काळे यांनी सांगितले। संघर्ष नायक न्यूजसाठी शिरोळहून प्रतिनिधी वैभव माने। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।